नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। परवा दिवशी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर एक पोस्ट टाकली होती की जे आपलं गृह विभाग आहे त्यामध्ये पोलीस भरतीसाठी म्हणजे 2025 मध्ये होणारी जी एग्जाम आहे किंवा 2025 साठी जी भरती होणार आहे तर त्या भरतीसाठी व्हॅकन्सी किती आहेत ह्याचा अहवाल मागवलेला आहे। या संदर्भात आपण एक पोस्ट टाकली होती। तर त्याच्यावरून आपल्याला एक अंदाज येत आहे की आपली 2025 ची भरती लवकरात लवकरच होण्याचे चान्सेस आहेत। तसंच आता मुंबईची परीक्षाही कंप्लीट झालेली आहे, त्यामुळे आगामी होणारी एक्झाम लवकरच होण्याचे चान्सेस आहेत आणि कधीही ॲड आल्यानंतर अभ्यास करण्यात काही अर्थ नसतो। त्यामुळे अगोदर जे प्रिपेअर करतात त्यांनाच वर्दी भेटण्याचे चान्सेस जास्त असतात। त्यामुळे होता होईल तेवढं जास्तीत जास्त आत्तापासून स्टडीला लागा आणि ज्यांचं काही टार्गेट आहे 2025 मध्ये वर्दी मिळवण्याचं तर त्यांनी आतापासूनच सुरुवात करायला हरकत नाही। त्यासाठीच आपण अशा प्रकारे उपक्रम चालू केलेला आहे, जे की आपण इथे क्वेश्चनचं ॲनालिसिस घेत आहोत। तर बघा, यामध्ये आजचा पहिला क्वेश्चन आहे, प्रो कबड्डी लीगचे 11व्या सीझनचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे हरियाणा स्टीलर्स, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर प्रो कबड्डी लीगच्या 11व्या सीझनमध्ये हरियाणा स्टीलर्स संघाने उत्कृष्ट खेळ दाखवत अशा प्रकारे हे विजेतेपद पटकावलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, कोणते राज्य सरकार वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र, म्हणजे सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर महाराष्ट्र राज्य सरकारने वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण होईल। त्या अनुषंगाने अशा प्रकारे एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे। बघा मित्रांनो, काल परवा तुम्हाला एक्सपिरियन्स आला असेल की जी मुंबईला एक्झाम झाली त्यामध्ये GK आणि GSचे क्वेश्चन, तसंच आपण मराठीचे जे व्हिडिओमध्ये क्वेश्चन घेतलेले आहेत तर त्यामधले ॲज इट इज काही क्वेश्चन उतरलेले आहेत। ह्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स आलेलाच आहे। तर बघा, आपण अशा प्रकारे अगदी इम्पॉर्टंट क्वेश्चन इथे घेत आहोत, जे की खूप अभ्यासपूर्ण क्वेश्चन फ्रेम केलेले असतात किंवा अभ्यासपूर्ण क्वेश्चन इथे घेतलेले असतात, ज्याचा तुम्हाला नक्कीच तुमच्या एक्झाममध्ये फायदा दिसून आलेला आहे। आपण पाठीमागेही जी 2024ची भरती झालेली आहे तर सगळ्या जिल्ह्यांचा विचार केला तर बऱ्याच जिल्ह्यांच्या पेपरमध्ये आपल्या व्हिडिओमधले क्वेश्चन ॲज इट इज उतरलेले आहेत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, नक्कीच तुमचा फायदा होणार आहे। तुम्हाला असं कधीही वाटणार नाही की तुमचा वेळ वाया जातोय किंवा फालतूचे क्वेश्चन आहेत, असं कधीही वाटणार नाही जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल तर। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीत वाचन संस्कृती उपक्रम राबविणार आहे? तर बघा, वाचन संस्कृती महाराष्ट्र राबवणार आहे, तसंच कोणत्या कालावधीत विचारलं तर तो पण आपला प्रश्न जायला नको, म्हणून आपण तेही इथं कव्हर केलं आहे। तर 1 ते 15 जानेवारी, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे। 1 ते 15 जानेवारीमध्ये या कालावधी दरम्यान वाचन संस्कृती हा उपक्रम राबवणार आहे, ज्यामध्ये विविध प्रकारचे वाचन कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत। तसंच पुढचा प्रश्न आहे, CRPFच्या महानिर्देशकपदी कोणाची निवड झाली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे वितुल कुमार, म्हणजेच डी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। वितुल कुमार हे भारतीय पोलीस सेवेतील एक वरिष्ठ अधिकारी आहेत, ज्यांची केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या म्हणजे CRPF महानिर्देशकपदी निवड झालेली आहे। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे थायलंड, म्हणजेच डी ऑप्शन। तर किंग्स कप हा एक प्रतिष्ठित बॅडमिंटन स्पर्धा आहे, जी 2024मध्ये थायलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती। तसंच पुढचा प्रश्न पाहूया, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन, भारत। बघा, ही शिखर परिषद भारतात आयोजित केली जाईल, जी ऑडिओ आणि व्हिज्युअल मनोरंजन उद्योगासाठी जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण आहे। तर बघा, पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्ये यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते? तर बघा, आपले जे भारतीय राज्यघटनेमध्ये काही अधिकार दिलेले आहेत त्याच्यामध्ये दोन म्हणजे विभागण्या केलेल्या आहेत, म्हणजे सेंट्रलला काही अधिकार, राज्याला काही अधिकार। तर अशा प्रकारे हे कोणत्या कायद्यानुसार अधिकारांची विभागणी करण्यात आलेली आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935, म्हणजेच सी ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935मध्ये केंद्र व प्रांतीय सरकारामध्ये अधिकारांच्या म्हणजे अधिकार होते त्याची विभागणीचं सुरुवात झाली होती आणि भारतीय राज्यघटनेतील संघीय प्रणालीची रचना पण याच कायद्याच्या आधारे करण्यात आलेली आहे। तसंच पुढचा प्रश्न आहे आपला, भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील डॅश डॅश हा महत्त्वाचा टप्पा आहे। तर भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील द इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, म्हणजेच सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे। तर हा कायदा ब्रिटिश भारतातील प्रशासन सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचा ठरला होता।
त्यामध्ये कायदेमंडळामध्ये भारतीय सदस्यांची नियुक्ती करण्याची सुरुवात पण याच कायद्यापासून झाली होती, म्हणून हा कायदा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. तसंच पुढचा प्रश्न आहे, भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी डॅश डॅश येथे झाली. तर बघा ह्याचं करेक्ट आन्सर आहे 2 नंबरचं ऑप्शन पुणे. भारत सरकार कायदा 1935च्या अधिनियमाअंतर्गत मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा पुणे येथे भरवण्यात आली होती, म्हणून आपलं करेक्ट आन्सर 2 नंबरचा पर्याय आहे. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, भारताची संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1940, म्हणजेच थर्ड ऑप्शन. तर बघा 1940मध्ये क्रिप्स मिशन आलं होतं, हे लक्षात असू द्या, क्रिप्स मिशन. तर क्रिप्स मिशनच्या माध्यमातून भारतासाठी संविधान सभा स्थापन करण्याची मागणी मान्य करण्यात आली होती, त्यामुळे आपलं हे करेक्ट आन्सर आहे. आणि 1940चं क्रिप्स मिशन हे देखील लक्षात असू द्या. भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932च्या दरम्यान लंडनमध्ये डॅश डॅश गोलमेज परिषदा घेण्यात आल्या. तर बघा 1930 ते 1932मध्ये एकूण किती परिषदा घेण्यात आल्या होत्या? तर एकूण 3 परिषदा घेण्यात आल्या होत्या, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 3 गोलमेज परिषदाला लंडनमध्ये झाल्या होत्या. पहिली कधी झाली होती? 1930मध्ये, दुसरी 1931मध्ये आणि तिसरी 1932मध्ये. अशा प्रकारे 1930 ते 32मध्ये 3 परिषदा घेण्यात आल्या होत्या आणि त्यात भारतीय राजकीय नेत्यांना सहभागी होण्याची संधी देखील मिळाली होती. तर बघा पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, म्हणजेच थर्ड ऑप्शन. तर बघा अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य होते. त्यांनी मसुद्याच्या तयारीत महत्त्वाची भूमिका देखील बजावलेली होती. पुढचा प्रश्न आहे, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. तर हे घोषवाक्य कोणाशी संबंधित आहे? तर स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे रयत शिक्षण संस्था, म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोण होते? तर ते होते कर्मवीर भाऊराव पाटील, आणि यांनी ग्रामीण भागातील स्वावलंबी शिक्षणासाठी प्रयत्न केले होते. शिका म्हणजे स्वतःचा खर्च स्वतः करा, त्याच्यातून तुम्ही शिका, अशा प्रकारे हे स्वावलंबी शिक्षण त्यांनी सुरुवात केली होती. स्वावलंबी शिक्षणालाच त्यांनी सुरुवात केली होती. तसंच पुढचा प्रश्न पाहूया, वासुदेव फडके, वामनराव भावे, लक्ष्मण इंदापूरकर यांनी इसवी सन 1874 साली डॅश डॅश ही शाळा सुरू केली. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट, म्हणजेच थर्ड ऑप्शन. तर बघा या संस्थेचा उद्देश काय होता? भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आधुनिक संधी उपलब्ध करून देणे हा त्याचा महत्त्वाचा उद्देश होता. आणि ह्या तिघांचे पण नावं लक्षात असू द्या, वासुदेव फडके, वामनराव भावे आणि लक्ष्मण इंदापूरकर. कधी? 1874 साली. तसंच पुढचा प्रश्न आहे, पुणे येथे इसवी सन डॅश डॅशमध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. तर महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा 1848, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली, ज्यामुळे मुलींच्या शिक्षणाला सुरुवात झाली. आज आपण सर्व मुली का बरं शिकतोय किंवा आपल्याला शिकण्याची संधी कशामुळे भेटली? तर या पती पत्नीमुळे. यांनीच जर शाळा चालू नसती केली तर आपल्या शिक्षणाचंही काही खरं नव्हतं. त्यामुळे आपण यांचं कायमस्वरूपी ऋणी राहायला पाहिजे. तसंच पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी हंटर कमिशनला डॅश डॅशसाठी शासनाने अग्रक्रम देण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, म्हणजेच बी ऑप्शन आपलं करेक्ट आहे. सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. महात्मा फुले यांनी प्राथमिक शिक्षण मोफत असावं, तसंच सक्तीचं असावं, अशी हंटर कमिशन पुढे मागणी केली होती, ज्यामुळे शिक्षणात सर्वसमावेशकता येईल आणि सर्वांना शिकण्यासाठी याचा फायदा होईल, असं त्यांचा उद्देश होता. म्हणजे खूप ब्रॉड व्ह्यू होता त्यांचा. त्या काळामध्ये एवढा ब्रॉड व्ह्यू होता, ज्या काळात आपण अजूनही एवढा ब्रॉड व्ह्यू ठेवू शकत नाहीत. तर बघा पुढचा प्रश्न आहे, पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली होती? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फोर ऑप्शन महात्मा फुले. तसंच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी ही कधी आत्ताच झालं होतं 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळपेठ पुणे येथे इसवी सन डॅश डॅशमध्ये शाळा सुरू केली. बघा ती 1848ची मुलींसाठी शाळा होती पहिली, परंतु अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी देखील त्यांनी एक शाळा चालू केली होती. आणि ती कुठे केली होती असा पण प्रश्न येतो. तर ती वेताळपेठेत म्हणजेच पुण्याच्या ठिकाणी चालू केली होती. आणि ती कधी केली होती?
तर त्याचं करेक्ट आन्सर आहे 1852. म्हणजेच 48 नंतर 4 वर्षांनी ही शाळा चालू केलेली आहे. 1852मध्ये महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी 1852 साली वेताळ पेठ पुणे येथे ही शाळा चालू केली आणि अस्पृश्यांसाठी शिक्षण देणारी ही पहिली शाळा होती. तसंच पुढचा प्रश्न आहे, कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षण देणाऱ्या शाळा कोणी सुरू केल्या? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे शाहू महाराज, म्हणजेच सेकंड ऑप्शन. तर बघा, छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरमध्ये मोफत शिक्षणाच्या शाळा सुरू करून समाजातील गरीब व उपेक्षित घटकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली होती. जर अशा प्रकारचे जर व्यक्तीच नसते झाले तर आज आपल्या देशाची कंडिशन काय राहिली असती याचा आपण अंदाज पण नाही लावू शकत. परंतु हे समाजसुधारक आल्यामुळे बऱ्याचशा जडणघडणी झाल्या. एक समाजामध्ये सोशल वर्क करून त्यांनी समाज सुधारणा केल्या. तसंच आज आपण जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामयाब झालेलो आहे तर ह्या लोकांमुळेच, कारण शिक्षणाची सुरुवात या लोकांनी केली. तसंच बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे हे शहर ओळखलं जातं. म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुणे शहर ऐतिहासिक वारसा, कला, संगीत, साहित्य तसंच सांस्कृतिक चळवळीसाठी ओळखलं जातं. त्यामुळे त्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. तसंच आता तर एज्युकेशनसाठी पण ते खूप फेमस आहे. तसंच आता स्पर्धा परीक्षेचं तर माहेरघरच झालेलं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपण 20 क्वेश्चन इथे पाहिलेले आहेत. इन डिटेलमध्ये त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. ज्यांना 25मध्ये वर्दी मिळवायचीच आहे किंवा ज्यांना 25मध्ये कोणती ना कोणती पोस्ट मिळवायचीच आहे त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत किंवा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत. तर अशा प्रकारचे व्हिडिओ पाहत चला. कुठे डिप्रेशन येत असेल, टेन्शन येत असेल तर ऑनलाईन थोडासा स्टडी करा. होता होईल तेवढं जास्तीत जास्त अभ्यास करा आणि हार के आगे जीत है असं म्हणतात. त्याप्रमाणे आत्ता जरी कोणाला पेपर खराब गेला असेल मुंबईचा तरी वाईट वाटून घ्यायची गरज नाही. तुमच्या स्टडीमध्ये सातत्य पाहिजे. सातत्य असल्याशिवाय कोणतीही गोष्ट पूर्णत्वास जात नाही. त्यामुळे सातत्य ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवून अभ्यास करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत चला. ज्यांना व्हिडिओ आवडत असतील त्यांनी नक्कीच लाईक करा, तुमच्या फ्रेंडला पण शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.